एक्सपेरिमेंट नंबर 10 करायचा आपल्याला आता. तर याची किट आहे. याच्या किटमध्ये टोटल 3च कनेक्शन आहे. सगळ्यात पहिले करायचं काय, सगळ्यात पहिले करायचं आपल्याला हे की आपल्याला एक बीट सिग्नल जनरेट करायचं आहे. जे बीट्स आहे ते या बीट्स 8 बीट आहे ते जनरेट करायचं आहे आणि त्याचा एनआरझेड फॉर्म आपल्याला येणार आहे. ठीक आहे. आता हा जो एनआरझेड फॉर्म आहे हा आपल्याला एका नॉईजसोबत मिक्स करायचा आहे. जो नॉईज मिक्स होणार त्या नॉईज मिक्स झाल्यानंतर त्याला आपल्याला ट्रान्समिट करायचं आहे आणि आपण एक फिल्टर यूज करून बघणार आहे की रिसिव्हरमध्ये तो नॉईज काढल्यानंतर आपल्याला आउटपुट कसा भेटतो. त्याच्यामध्ये फक्त 3च कनेक्शन आहे. सगळ्यात पहिले एनआरझेडपासून आपल्याला द्यायचं आहे नॉईज ॲडरपर्यंत. ठीक आहे. नॉईज ॲडरनंतर आपल्याला एक कनेक्शन द्यायचं आहे. नॉईज ॲडर इथं आहे, सॉरी. हां, नॉईज ॲडरनंतर आपल्याला जे फिल्टर आहे त्याचं कनेक्शन द्यायचं आहे नॉईज ॲडरला आणि अजून एक कनेक्शन आहे गॉसियन नॉईजचं द्यायचं आपल्याला इथं ॲडरसाठी. ठीक आहे. हे 3 कनेक्शन आहे फक्त. ओके. हां, आता याच्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला एक बीट पॅटर्न ठेवायचा आहे. जसं की आता किट चालू आहे. ठीक आहे. नाही थांब, तेच राहू दे. तर इथे सध्या मी बीट पॅटर्न ठेवला. हा LED बंद आहे. 1 0 0 म्हणजे वरती 0 खाली 1 आहे. ठीक आहे. 1 0 0 1 1 0 0 1. ठीक आहे. सॉरी 0 0 0. याला आपल्याला ड्रॉ करायचं. ठीक आहे. या ड्रॉ केल्यानंतर हा जो पॅटर्न आहे असा, त्याच्यानंतर या पॅटर्नमध्ये आपल्याला ड्रॉ केल्यानंतर हा आपला बीट सिक्वेन्स झाला. आपल्याला क्लॉक पल्स पण बघायची. तर क्लॉक पल्स कशी बघायची. ठीक आहे. एक ठीक आहे स्कोप याला म्हणतो. सगळ्यात पहिले क्लॉक पल्स बघायची. क्लॉक पल्स म्हणजे आपलं त्याचं ड्युरेशन बघायचं आहे. ऑटो सेट कर. ठीक आहे. रन स्टॉप कर किंवा रन चालू कर. हां, ऑटो सेट कर परत. हां, आता मी काय करतो, सगळे बिट्स 0 करून टाकतो पहिले. ठीक आहे. सगळे बीट 0 केल्यानंतर आपल्याला ऑसिलोस्कोपवरती 0 दिसतं आहे. समजा मी फर्स्ट बीट 1 केली. ठीक आहे. हे आपल्याला दिसते. तर आपल्याला काय करायचं, इथून इथपर्यंतचं टाईम डिव्हिजन मोजायचं आहे. ठीक आहे. त्याला काय करायचं, मेजरमध्ये जायचं, कर्सर टाईममध्ये जायचं आणि चॅनल 1. ठीक आहे. मी इथून इथपर्यंत कर्सर घेणार. इथून इथपर्यंत कर्सर घेतलं. याचा टाईम जो आहे तो 56 मायक्रोसेकंड आहे आणि जो टोटल आहे तो 400 मायक्रोसेकंड आहे. तर बेसिकली जे आपली क्लॉक पल्स आहे याच्यामध्ये एक पल्स म्हणजे एक टाईम पिरियड हा 56 आहे. म्हणजे याची जी टोटल टाईम पिरियड आहे ना 56 फक्त एक डिव्हिजन म्हणजे अर्धी क्लॉक पल्स आहे. पूर्ण आपल्याला अशी असणार. ठीक आहे. त्याला 56 × 2 करायचं म्हणजे 112 समजा हा याचा टाईम पिरियड झाला. ठीक आहे. आता जी टोटल जी ड्युरेशन आहे आपल्याकडे 8 बिट्स आहे. ठीक आहे. तर हे टोटल 8 बिट्ससाठी 400 मायक्रोसेकंड आपल्याला आवडेल. म्हणजे एक बीट 500 मायक्रोसेकंडच्या जवळपास येतं. तर हे आपल्याला 50 मायक्रोसेकंडच्या जवळपास येतं. तर हे आपल्याला इथं 56 दाखवत आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे इनपुट आहे जे आपलं एनआरझेड फॉर्म आहे याचं इनपुट आपण याला दिलं आहे नॉईज ॲडरला. ठीक आहे. आपल्याला पहिले बघायचं की नॉईज कसा दिसतो. तर नॉईज आपल्याला इथून दिसतो. हा जो गॉसियन नॉईज आहे आपल्याला हा आपल्याला चेक करायचा आहे कसा दिसतो. त्याच्यासाठी आपल्याला हे काढावं लागेल आणि आपण जो ऑसिलोस्कोप होता तो इथं लावू. हा लावू. तिथे लावून दे आणि ग्राउंड लाव. ठीक आहे. ठीक आहे. आता हा आपला नॉईज आहे. हा बेसिकली नॉईजचा ॲम्प्लिट्यूड नॉर्म आहे. तर हा आपण 0 पासून मॅक्सिममपर्यंत जर बघितला. ठीक आहे. हा 0 आहे. ऑटो सेट रन स्टॉप चाललेलं आहे वाटतं सध्या. हां, तर हा 0 आहे. ठीक आहे. आणि याला आपण जसं रन स्टॉप टाक याला जसं इन्क्रीज करतो, हा मी नॉब इन्क्रीज करतो तर नॉईजचं ॲम्प्लिट्यूड कमी जास्त होत आहे. ठीक आहे. तर आपल्याला 3 केस पकडायचे. एक ॲम्प्लिट्यूड 0 म्हणजे नॉब एकदम 0वरती, एक नॉब मिडलवरती आणि एक नॉब खूप जास्त एंडवरती म्हणजे मॅक्सिममवरती. तर आपल्याला 3 केस घ्यायचे. आता 3 केस कशाच्या घ्यायच्या आहे तर आपल्याला करायचं काय, हा जो नॉईज आहे हा नॉईज मी ॲडरला दिला आहे. ठीक आहे. आणि आपला जो एनआरझेड फॉर्म आहे तो पण मी ॲडरला दिला आहे. आता दोघं सिग्नल ॲड होत आहे आणि मला एक असा सिग्नल दिसेल जो बेसिकली आपली जी स्क्वेअर वेव्ह आहे जो इनिशियल आपला जो हे होता बीट सिक्वेन्स होता त्याचा आपल्याला एक इन्व्हर्टेड आउटपुट दिसेल आणि थोडं त्याच्यामध्ये नॉईज ॲडेड दिसेल. ठीक आहे. आता जसं आपण नॉईजचा ॲम्प्लिट्यूड वाढू हा नॉईज आपल्याला खूप जास्त वाढलेला दिसेल. ठीक आहे. ॲडर सध्या मी नॉईज 0 करतो आहे. ठीक आहे. आणि आपण ॲडेड आउटपुट बघू.
मी इथं बेसिकली इनपुट देणं विसरलो होतो, तर मी इनपुट दिलं आहे, एक बीट सिक्वेन्स दिला आहे 10011000. ठीक आहे, तर हा मला असा दिसतो. ठीक आहे, याला मी टाइम्स पर डिव्हिजन कमी करतो, याला वरती घे. ठीक आहे, आता हा बेसिकली सध्या जो नॉईज नॉब आहे हा 0 ॲम्प्लिट्यूडवरती. ठीक आहे, आता समजा मी नॉईजचा नॉब वाढवला. ठीक आहे, तर बघू शकतो आपण जो नॉईज आहे तो वाढतो आहे. ठीक आहे, जसं जसं मी वाढवतो आहे तसं तसं जो आपला सिग्नल ॲडरचा जो खूप जास्त डिस्टॉर्टेड येत आहे. तर आपल्याला करायचं काय, 3 केस घ्यायचे. सगळ्यात पहिले नॉईज 0वरती याची रिडिंग्स घ्यायची, जे पण व्होल्टेज आणि टाईमची रिडिंग असणार ते. मीडियमवरती घ्यायचा, परत रिडिंग घ्यायची, आणि मॅक्सिममवरती घ्यायचं, परत रिडिंग घ्यायची. ठीक आहे, आता आपण काय करणार, हे जे हा जो आउटपुट आहे ॲडरचा, हा आउटपुटचा ॲडर आपण फिल्टर सर्किट देणार. इथं हे फिल्टर सर्किट जे आहे ते आहे मॅच फिल्टर, ज्याच्यामध्ये इंटिग्रेटर पण येतं आणि एक डम्प फिल्टर पण येतं. तर आपण काय करणार, तिन्ही केससाठी एक ॲम्प्लिट्यूड 0, ॲम्प्लिट्यूड मीडियम आणि ॲम्प्लिट्यूड हायसाठी पण आपण आउटपुट बघणार आहे फिल्टरचं. त्याच्यासाठी काय करणार, रॉ डाटावरती करायचं पहिले आणि त्याला ग्राउंडला, इथे ग्राउंड. ठीक आहे, आता एक काय करायचं, आपण अजून एक जो प्रोब आहे तो पण घ्यायचा आणि आपण कम्पेअर करणार याला. ठीक आहे, हा आपण कम्पेअर करणार याला ॲडरशी. ठीक आहे, ॲडरला आणि याचं ग्राउंड आहे. याला मी ऑटो सेट करणार, रन स्टॉप, थोडंसं ॲडजस्टमेंट करतो. आणि आपल्याला समजायसाठी मी सध्या नॉईज 0 करतो. ते कनेक्शन तुटलं. ठीक आहे, टाइम्स पर डिव्हिजन थोडं कमी केलं. तर बेसिकली आता होतं काय, जसं की हा आणि हा दोघं इन्व्हर्टेड आहे. ठीक आहे, तर होतं काय, मी एकदा नोटबुकवरचं. समजा हा आपला ॲडरचा आउटपुट आहे. ठीक आहे, ॲडरचा आउटपुट असा आहे आपला, 2 0 आहे, हे 1 आहे. ठीक आहे, तर हे 1 0 0 1 1. ठीक, तर जो आपला हे काय असणार, फिल्टरचा जो आउटपुट असणार तो आयडियली कसा दिसायला पाहिजे, समजायला खाली जर घेतला तर आयडियली हा असा दिसायला पाहिजे. याच्यानंतर कॅपॅसिटर चार्ज होणार. ठीक आहे, आपला हा जो आउटपुट आहे हा इंटिग्रेट होतो आहे बेसिकली. तर याची वेव्ह अशी दिसणार, कॅपॅसिटर ऑन होतो आहे म्हणजे चार्ज होतो आहे. त्याच्यानंतर हा थोड्या टाईमसाठी कॉन्स्टंट असणार. या पॉईंटवरती आपली बीट 0 होती आहे, तर वापस कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार, हा असा दिसेल. मग थोड्या वेळासाठी कॉन्स्टंट असणार, जोपर्यंत आपली बीट वापस 1 नाही होणार. तर असा याचा आउटपुट दिसणार आहे. बेसिकली हे इंटिग्रेट होत आहे. हां, पण आपली जी किट आहे, किटमध्ये बेसिकली हे इन्व्हर्टेड दिसतं आहे. तर हे बघा, 1चं 0 0चं 1 बेसिकली. तर हे असं आहे. आपल्याला जो ड्रॉ करायचा आहे, ड्रॉ करताना आपण असंच ड्रॉ करू शकतो, किंवा तसं पण केलं तर तिथं तसं डिस्प्ले करायचं, तसं लिहायचं. ठीक आहे, आता काय करायचं, हे जे फिल्टरचं आउटपुट हे आपल्याला कंपॅरेटरला द्यायचं. आता बेसिकली होतं काय, फॉर एक्झाम्पल हा माझा बीट सिक्वेन्समध्ये ही लेवल माझी 5 व्होल्ट आहे आणि ही लेवल माझी 0 व्होल्ट आहे. तर कंपॅरेटर काय करतं, एक रेफरन्स व्होल्टेज घेतं 2.5 व्होल्टचा, कारण की याचा रेफरन्स मिडल याचा जो ॲव्हरेज येणार आहे हा 2.5 येणार आहे. ठीक, जर समजा जे इंटिग्रेटेड आउटपुट आहे हे 2.5च्या जर वरती असलं तर हा त्याला बीट सिक्वेन्स 1 पकडणार, आणि जर समजा 2.5च्या खाली असलं तर हा त्याला बीट सिक्वेन्स 0 पकडणार. तर याने काय होणार आहे, जे आपली जी ॲडरचं सर्किट दिलं त्याच्यानंतर जे इंटिग्रेट झालं आहे त्याला ते कंपॅरेटर कंपेअर करणार 2.5चे जे पण रेफरन्स असणार ते, हे व्हॅरी होऊ शकतं, आणि त्याला 1 आणि 0चा आपला सिक्वेन्स दिसणार आहे. तर आता मी कनेक्शन्स करतो आहे. जे ॲडर आपण आधी बघत होतो त्याचा प्रोब मी कंपॅरेटरवर मूव्ह केला आहे, त्याचं 0 आणि ग्राउंड केलं आहे. आणि आपण जे इनिशियल सिक्वेन्स जे सगळ्यात पहिले आपण जे NRZ दिलं होतं त्याला पण कम्पेअर करू. ठीक आहे, करणार. हे जे दोघं आहे हे दोघं इन्व्हर्टेड यायला पाहिजे. ठीक आहे, हे बघा, आता हा जो 1 होता, 1चं 0 झाला आहे, 0चं 1 झालं आहे. आणि जो सिक्वेन्स आपण आधी दिला होता, हे बघा, आता हा LED बंद आहे, 1 0 0 1 1 0 0 0. इथं मी दाखवू शकतो. तर हे बघा, 1 0 0 1 1 आणि हे 0 0 0. आता हे 0 0 यायला पाहिजे, पण इथं थोडंसं किटचा प्रॉब्लेम आहे. तर हे दोघं इन्व्हर्टेड येणार आणि हे दोघं सेम येणार. आता सध्या नॉईज मिनिमम आहे. समजा मी नॉईज वाढवला, ठीक आहे, समजा मी नॉईज वाढवला तर बेसिकली काही काही बीट्स मला चेंज होताना दिसेल. हे बघा, नॉईज जर वाढवला तर काही बीट्स मला चेंज होताना दिसते. हे का होतं आहे, कारण की नॉईज खूप जास्त वाढवल्यानंतर हे जे आपलं इंटिग्रेटेडचं आउटपुट आहे, म्हणजे समजा आता नॉईज इथून इथपर्यंत आहे, असा नॉईज जर दिसला, ठीक आहे, तर हा नॉईज 2.5च्या लेवलला क्रॉस करतो आहे.
तर जेव्हा कंपॅरेटर याला कंपेअर करतो तर कंपॅरेटरला हे समजत नाही की हे कोणतं बीट डिसाईड करायला पाहिजे, तर याच्यामुळं काही बीट्स चेंज होतात. तर हेच आपल्याला 3 केस असे होते. पहिले 0वरती बघायचं, 0वरती एक्झॅक्ट सिग्नल यायला पाहिजे, मीडियमवरती पण मोस्ट ऑफ यायला पाहिजे, एखादा बीट्स चेंज होऊ शकतं. आणि जर आपण मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड केलं नॉईजचं तर आपल्या बीट्स खूप जास्त चेंज होतात. तर रीडिंग्स कोणत्या घ्यायच्या? रीडिंग्समध्ये सगळ्यात पहिले NRZ घ्यायचं, ठीक आहे. NRZ नंतर आपल्याला हे जे नॉईज आहे, नॉईज बघायचा, नॉईज आपण नॉब फिरून बघायचं नॉईज कसं दिसतं. थर्ड रीडिंग आपल्याला नॉईज ॲडरची घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 3 ग्राफ काढायचे, 3 केस, मीडियम नॉईज, 0 नॉईज आणि मॅक्सिमम नॉईज, याचे 3 ग्राफ काढायचे. याच्यानंतर याचं रॉ डाटाचे मग आपल्याला 3 ग्राफ काढायचे तिन्ही केससाठी, आणि कंपॅरेटरसाठी पण 3 ग्राफ काढायचे. प्रत्येकाचे आपण व्होल्टेज आणि टाईमचे रेटिंग, टाईम डिव्हिजनचे रेटिंग घेऊ शकतो. तर इथं बघू शकतो हा माझा क्लॉक पल्स आहे. क्लॉक पल्स एक पल्स 56 मायक्रोसेकंडची, म्हणजे एक बीटसाठी टोटल 400 मायक्रोसेकंड. हा माझा बीट सिक्वेन्स होता NRZ फॉर्मचा. याचं व्होल्टेज पिक टू पिक 3.36 होता, ठीक आहे. आता ही जर हे पण पाहिलं तर हे पण माझं 50 मायक्रोसेकंडच्या जवळपास येतं, ठीक आहे, आणि टोटल 400 मायक्रोसेकंड. नंतर हा माझा नॉईज आहे. नॉईज बेसिकली 1 वोल्टपासून 10 वोल्टपर्यंत व्हॅरी होतं, जसं आपण ॲम्प्लिट्यूड चेंज करणार. त्याच्यानंतर जो सिग्नल प्लस नॉईज आहे किंवा ॲडरचा आउटपुट असा दिसेल. याचे 3 केस, सगळ्यात पहिले 0 नॉईजसाठी, मीडियम नॉईजसाठी आणि मॅक्सिमम नॉईजसाठी आपल्याला फुल डिस्टॉर्टेड सिग्नल दिसतो, जो आपण याच्यावरती पाहिलं होता. याचं जे व्होल्टेज आहे बेसिकली हे थोडंसं चेंज होतं. 0साठी 3.36, त्याच्यानंतर हे वाढत जातं कारण की नॉईज ॲड होतो आहे. सिमिलरली आपण रॉ डाटाचा आउटपुट आणि कंपॅरेटरचा आउटपुट 3 केससाठी बघायचं.